पुढे न्यूज 18 लोकमतच्या विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांच्या साठी सरकारने नवा GR काढला आणि त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षण द्वंद्व सुरू झाले। या संदर्भात आता जरांगे विरुद्ध भुजबळ आणि ओबीसी नेते असा जुना संघर्ष नव्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजासाठी सरकारने GR काढल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात आरक्षणाचं रणकंदन सुरू झालंय। सरकारच्या GR वरून ओबीसी नेते आक्रमक झाले। सरकारच्या GR विरोधात ओबीसी नेते आणि संघटनांचं बैठकांचं सत्र सुरू असतानाच न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे। यात सरकारमधीलच मंत्री असलेल्या छगन भुजबळांनीही आपल्या सरकारच्या निर्णयाविरोधात दंड थोपटले। त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे असा थेट सामना रंगल्याचं दिसतंय। जरांगेंच्या सातत्याच्या टीकेनंतर भुजबळांनी आता थेटपणे जरांगेंवरती हल्लाबोल केलाय। माझं म्हणणं हेच आहे की शांत झालं पाहिजे, परंतु आज काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत। तर त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे। असं नाही की मराठा नेते मराठा मंत्री किती आहेत, हुकल आहेत, अभ्यासू किती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत, लेखक आहेत, पण ते बोलू शकत नाही कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं। खरं तर जरांगे आणि भुजबळांचा वाद तसा जुनाच आहे। जेव्हापासून जरांगेंनी मराठा आरक्षणाची मागणी केली तेव्हापासूनच भुजबळांनी ओबीसींची मोड बांधत त्याला विरोध सुरू केला होता। पण आता सरकारने थेट GR काढत मराठा समाजाच्या कुणबी नोंदींचा मार्ग मोकळा केल्याने भुजबळांनी थेटपणे मराठा समाजाच्या मागासलेपणावरच आक्षेप घ्यायला सुरुवात केली। भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंनीही जोरदार पलटवार केलाय। छगन भुजबळ तेवढाच ना आधी फक्त राजकारण एक राजकारण, गरिबाच्या पोराचे शिक्षणाचे किती हाल आहेत, गोरगरीब मराठ्यांना योजना येतात, कृषीच्या सिंचनाच्या येत्या, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना येतात, गोरगरिबांच्या घरात 4 वस्तू जात्या, हे त्याच्या डोक्यात नाही। त्याच्या डोक्यात नुसतं राजकारणच आहे। त्याला म्हणजे ते येड लागलं असतं एखाद्या माणसाला बघा, किती त्याला 2-2 कासऱ्याने बांधा, ते गावाच्या बाहेर एक मैदान असतं तिकडं पळतच, त्याला मैदान नाही म्हणत ग्रामीण भाषेत, त्याला येगळं म्हणतात, लोकांचे स्वच्छतेचं ग्राउंड म्हणतात त्याला। दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या सरकारी GR विरोधात एल्गार पुकारलाय। वडेट्टीवारांच्या नेतृत्वात सकल ओबीसी संघटना आणि वकील संघटनांची शनिवारी नागपुरात महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत ऑक्टोबर महिन्यात ओबीसींचा महामोर्चा काढण्याच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा झाली। तसंच न्यायालयीन लढाईचीही तयारी केली जाते। ओबीसी नेत्यांच्या या विरोधाचा समाचार घेताना जरांगेंनी ओबीसी नेत्यांना नेपाळमध्ये पाठवा असं म्हणत उपहासात्मक टोला लगावलेला, ज्यावरती वडेट्टीवारांनीही प्रत्युत्तर दिलंय। त्याला संस्कृती कळती का? ती इथं नाहीच पाहिजे बघा, तिकडं पाहिजे, नागालँड तिकडं नेपाळ असल्या इकडं पाहिजे। तिकडे लोक शोभत होती, आता त्यात मला लावलाय काळा भांगार, तिकडच्या लोकांचं शोभत होती, तिकडेच पाहिजे जाणार, इकडं काही कामाचं नाही। त्याला संस्कृती कळती का? त्याला गोंधळ म्हणतात का? गोर गरीब मराठ्यांचे ते खेळ आहेत, आपले लेकरं हलग्या वाजवतेत, कुठं लेझिम खेळतात, ही संस्कृती आहे। एक प्रकारे थोडक्यात आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनही केलं आणि मुंबई पण जिवंत करण्याचं काम गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांनी केलं। याला गोंधळ कशाला म्हणजे हेच कळत नाही। याला पिऊन गोंधळ घालाय सवय, ते गोंधळ याने बघितले असतील। याला हे आपल्या महाराष्ट्रात शोभतच नाही बरं, याला संस्कार संस्कृती काही कळतच नाही। याला गोंधळ कशाला म्हणजे हेच कळत नाही। याला पिऊन गोंधळ घालाय सवय, ते गोंधळ याने बघितले असतील। याला हे आपल्या महाराष्ट्रात शोभतच नाही बरं, याला संस्कार संस्कृती काही कळतच नाही। कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे। आपल्या हक्काचं कोणालाही मागायचा अधिकार आहे। जर आम्ही ओबीसी आहोत तर आमच्या समाज बांधवाचं संरक्षण त्यांच्या न्यायिक आणि संविधानिक होणं आणि यासाठी लढणं, या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारची टीका करणं ते भुजबळ साहेबांनी टाळावं आणि मनोज जरांगेंनी सुद्धा टाळली पाहिजे। जरांगेंच्या मागणीनंतर सरकारने काढलेल्या GR वरून महाराष्ट्रात आरक्षणाचा गोंधळ माजल्याचं दिसतंय। एकीकडे GR मुळे मराठ्यांचा जास्त फायदा होणार नसल्याचं काही जण म्हणतायत, तर दुसरीकडे काही जण या GR मुळे ओबीसी आरक्षणात घुसखोरी होण्याची भीती व्यक्त करतायत। पण या सर्व गोंधळात पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष तापल्याचं पाहायला मिळतंय।
आता या संघर्षात पुढे काय होतं, सरकारच्या GRचा किती फायदा आणि तोटा होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.